नमस्कार, मी उद्देश विजयकुमार माने। हे माझं कुटुंब सगळं। आम्ही राहणार आहे मुक्काम डबेवाडी, तालुका जिल्हा सातारा, सज्जनगड रोड। सर, तिथं सदर मिळकत आमची 2 एकर 43 आहे। तर तिथं आम्ही गेले 125 वर्ष आम्ही तिथं राहतोय। माझे पंजोबापासून तिथं एकनाथ रामचंद्र आट्टे ब्राह्मण त्यांच्यापासून ही त्या खरेदीमध्ये आम्ही तिथं राहतोय। तर तिथं मिराशी कुळानुसार त्यांनी ती जमीन एका संस्थेला विकली। संस्थेला विकल्या त्या संस्थेचं नाव होतं पांझरपोळ संस्था वाई। ह्या संस्थेचे बाळकृष्ण मार्तंड चौंडे यांना ती सदर ही मिळकत विकलेली होती। त्यावेळेस पंजोबा माझे मिराशी कुळासहित ती जमीन विकलेली होती। सदर आत्ताच्या म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आमचं तसं ते रेकॉर्ड चालू होतं। माझे आजोबा होते सुभेदार बापूसो मारुती माने। तर ते सुभेदार असल्यामुळे जास्त इकडे लक्ष नसल्यामुळे ह्यांनी 1947-48 दरम्यान यांनी त्या गोवर्धन पांझरपोळ संस्थेचं नाव एका अर्जाद्वारे कमी करून गोवर्धन संस्थेचं नाव लावण्यात आलं। हे इतर कुणालाही माहित नव्हतं। आमची हळूहळू पिढी वाढली, आम्हाला जमिनीचं हे कळायला लागलं, जमिनीचं मूल्य वगैरे वाढत गेलं। आता यांनी काय केलं, ही राजकीय काही व्यक्ती ही गोवर्धन संस्था या 3-4 महसूल खाते वगैरे त्यांनी संगनमत करून जमीन आमचा हडपली। आता इतकं म्हणजे पूर्ण कागदपत्रात पूर्ण सगळे फेरफार केलेले, इतर अधिकाऱ्यातले सगळे नावं सगळे हटवण्यात आलेले। जे संरक्षित कुळ 3 आहे ते संरक्षित कुळ 3 त्यांनी हटवलेलं आहे। कोणत्याही प्रकारच्या नोटीस नाहीत। आम्ही MRT मध्ये गेलेलो, MRT मध्ये सदर निकाल दिलेला होता की ही नावं पूर्वरात लावण्यात यावी, पण MRTच्या निकालाला यांनी कोणत्याही पद्धतीचं ही केलेलं आहे। उच्च न्यायालयाला यांनी फसवणूक केली। यांनी आतापर्यंतचे निकाल घेतले आणि आम्हाला जे आता इथं बसण्याची वेळ आली ते मेन आहे ते 88B सर्टिफिकेट की जे संस्थेला लागू केलेलं आहे गव्हर्नमेंटनं। 88B सर्टिफिकेट म्हणजे माफीचा दाखला, पण 88B सर्टिफिकेट मध्ये त्यांनी इतकी फसवाफसवी केली की पूर्ण न्यायालयाची फसवणूक केली। त्यांनी कलेक्टरनं रद्द केलेलं हे त्यांनी 88B प्रमाणपत्र आता गेले 125 वर्ष हे वापरतात सगळ्या न्यायालयामध्ये। कोणी याच्याबद्दल दाद वगैरे मागितली नाही। मी सदर अर्ज देऊन येते बघा, कलेक्टरची सही वगैरे कोणत्याही प्रकारचं नाही। हे जे डॉक्युमेंट आहे हे फक्त एका सहीच आहे। ही नगरसेविका मॅडम वाई मधले आहे, त्यांच्या तिथल्या रहिवासी, त्यांची ट्रू कॉपी करून घेतले। ह्याला कागदाचा व्हॅल्यू आहे, हे रद्द झालेलं प्रकरण। तर सदर मी सखोल चौकशी करून पूर्ण पेपरची माहिती घेऊन मी ह्याच्यामध्ये अर्ज केला, महाबळेश्वर कलेक्टर ऑफिस मध्ये हे केला, अर्ज केला आणि त्याच्यानुसार मी कागदपत्र मिळवलेली आहे। हे 88B ओरिजिनल सर्टिफिकेट जे आतापर्यंत जे आम्हाला ही सगळं संपूर्ण आत्ताची कागदपत्राची पूर्ण यांनी फसवणूक केलेली आहे। त्यांनी MRTच्या निकालाला जो सांगलीची जी ऑर्डर लावली, आता MRTचा जो त्यांनी निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये ती ऑर्डर सांगलीची ऑर्डर लावलेली आहे त्यांनी। आम्ही राहतो डबेवाडीमध्ये, इतकं त्यांनी न्यायालयाला फसवलेलं आहे। एक थोडक्या शब्द सांगायचं मध्ये तर सर त्यांनी डॉक्युमेंटनी पूर्ण फ्रॉड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ही सगळी पूर्ण यंत्रणा आहे आणि ह्याच्यामध्ये पैसा किती वाटप झाला, किती काय कोणाचं काय झालंय। आणि मी स्वतःहून सांगतो छाती टुकून की ह्याच्यामध्ये पैशाचं वाटप खूप झालेलं आहे आणि ह्या जे आता कुळावर जे अन्याय केलेला आहे, जबरदस्त अन्याय केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये एकच मागणं आहे, आता बघा ह्यांचं किती वय आहे, आज उपोषणाला बसलेलं यांचं वय आहे का? आज यांचं वय नसताना आज यांची तब्येत इतकी बिघडते की रोज यांना औषध उपचार चालू आहे। आज यांना इथं वेळ बसवायची आणली आहे, महसूल खात्यानं आमच्यावर वेळ आणलेली। आमच्या पूर्ण 4 पिढ्याचं नुकसान केलेलं आहे गोवर्धन संस्थेने, पूर्ण मुलांचं लाईफ बरबाद केलेलं आहे। आता फक्त आम्हाला एक पाहिजे की न्याय द्या, जशी आमची उतार्यावर नाव होती तसं द्या, आमचा मालकी हक्क आहे तसा आम्हाला आहे तसाच द्या आणि जी कुळाला आमची घेतलेली जमीन आहे जी पुनर्वसनानं ती सुद्धा आम्हाला मिळालेली पाहिजे। एवढेच फक्त मागणं आहे। आमची जमीन आता आमच्याकडे राहिले 6 एकर 2 एकर 43 आणि 1 ते 1.5 एकर वैयक्तिक एक जमीन आहे आम्हाला। आम्हाला जर इथं नाही मिळाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांची इथं आम्ही उपोषणाला बसलेला आहे आणि जर नाही मिळाला तर माहुली इथं 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आम्ही सरळ माहुलीमध्ये जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामधला पहिला इतिहास असेल की कुळावर एवढा अन्याय केला यांनी की कुळाला आता आम्हाला काही ठेवलं नाही। शासनाने एकतर आमची होती ती हक्काची जमीन पण घेतली, ही जमीन आम्हाला दिलेली आहे ती सुद्धा आता काढायला आहे। आम्हाला तर राहिलंच नाही काय। उद्यापासून आम्ही जे आमचे जनावरं वगैरे सगळे आहे ते इथं सगळं लावून आम्ही इथंच आमची दिवाळी जी इथं होणार आहे इथंच आम्ही सगळे सहकुटुंब साजरे करणार आहे। दिवाळी तर आम्हाला नाहीच, आम्ही इथून जाणार 2 किलोमीटरवरून, ह्यांची वय सगळेजण आम्ही आणि चित्यावरच आम्ही समक्ष आम्ही स्वतःच्या हातानं आम्ही अग्नी घेणार आहे आणि हीच परवानगी आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणार आहे। एवढं धन्यवाद।